नवीन निर्मात्यांवर बंदी घाला. बर. म्हणजे हे तर खूप हास्यास्पद होतं की नवीन निर्मात्यांवर जर बंदी घातली असती आणि त्यात पण खूप चांगले मोठे दिग्दर्शक आहेत की ज्यांनी हे वाक्य वापरलं होतं आणि कसं असतं तर त्याच दिग्दर्शकांचा जो पहिला सिनेमा असेल किंवा आता मध्यंतरी त्यांनी अनेक सिनेमे केले, मग तशी मग दुनियादारीची निर्मिती नसती झाली. मग प्रवीण तरडेंचा मुळशी पॅटर्नची निर्मिती झाली नसती. रवी जाधव यांचा पिक्चर आहे. प्रसाद ओकनी पहिल्याच वेळेस दिग्दर्शन केलं होतं. तर धर्मवीरची निर्मिती नसती झाली. आज पुनीत बालन सारखे एवढा मोठा व्यावसायिक आहे, त्यांनी सुद्धा आता नवीन 2 चित्रपट बिग बजेट केले. अर्थात ते चालले नाही, पण केली, त्यांनी पण निर्मिती केली. जर तोच नियम जर त्यांना देखील लागला असता तर पुनीत बालन सारखा निर्माता तयार झाला नसता. किंवा अनेक नवीन नवीन निर्माते ज्यांनी चांगले सिनेमे पहिल्यांदा केलेले आणि अशांवर जर हे म्हणतात तसं जर बंदी घातली असती तर नवीन सिनेमांची निर्मिती झालीच नसती. आणि मुळात मग कुठंतरी असं वाटलं असतं की यांचंच वर्चस्व यांना मराठी फिल्म इंडस्ट्रीवर ठेवायचंय का,